अनेक नामवंत वक्ते या व्याख्यानमालेला लाभलेले आहेत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुमच्यासाठी वक्ते बोलवायचे, मनोरंजन करायचं हा निश्चित स्वरूपामध्ये आमच्या आदरणीय विखे पाटील सरांचा विचार नाही. या तुमच्या कथाकथनाच्या माध्यमातून असू दे किंवा अनेक वक्त्यांच्या माध्यमातून असू दे, कालच तो बोर्डे मॅडमने अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्या महिलांना केलं. असे नामवंत वक्ते या ठिकाणी आणून आमचे जे महिला असतील, युवक असतील, त्यांची विचाराची सरणी ही चांगल्या पद्धतीने पुढे घडण्यासाठी असावी. आणि खऱ्या अर्थानं जर सांगितलं गर्वपूर्वक मी समजू सर, निर्मल पुरस्कार आम्हाला 2005 साली 5,000 लोकसंख्येच्या वरती असणारे देशातील कोरेगाव हे एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते पुरस्कार आम्ही राष्ट्रपती भवनमध्ये घेतलेला कोरेगाव. तसेच या ठिकाणी संत गाडगे बाबाराव संस्थेच्या आवडीमध्ये सुद्धा 50 लाखाच्या वरती आम्ही बक्षीस मिळवलेले. बक्षिसाबरोबर या ठिकाणी जे काम आहे ते काम तात्पुरत्या स्वरूपात सर केलेले नाही. या ठिकाणी जे रस्ते आहेत आमचे 33 फुटाचे पुढे रस्ते, पाठीमागे 12 फुटाचे रोड आणि 2 घरामध्ये 10 फुटाचं अंतर असे पुनर्वसित गाव. पण या सर्वांची स्वच्छता ठेवणं हे गावाच्या माध्यमातून या ठिकाणी राबवलं जातं. या ठिकाणी कोणतेही करमणुकीचा कार्यक्रम 1984 सालापासून बैलगाडी शर्यत, कलापथक असू दे किंवा कुठलाही तमाशा असं कुठल्याही तिकिटाचा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केला जात नाही. आणि गावाच्या लोकांनी सुद्धा गावातली हे सातत्याने या ठिकाणी राबवलेलं आहे. कारण आता गावाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर भरपूर सांगण्यासारखं आहे, पण आपल्यासारख्याचं या ठिकाणी विचार मांडणं आणि ऐकणं आमचं भाग्य आहे. तरी तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आमच्या गावाच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं मी तुमचं व्याख्यान स्वागत करतो. तुमच्याबरोबर खास करून उपस्थित असलेले बाबासाहेब पाटील हे उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. पत्रकार या ठिकाणी पवारसाहेब, राहुल अतुल पवारसाहेब आणि त्यांचे सहकारी हे या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचंही मी स्वागत करतो. आणि गावातील सर्व श्रोते या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो. सरपंच विजय दादा यांनी करावं हे मी विनंती. त्यांच्याबरोबर आलेले बाबासाहेब पाटील टाकले यांचं स्वागत संग्रामसिंह पाटील यांनी करावं. सन्माननीय मुलाले सर, PS पाटील सर, आताच स्टेजवरून पायउतार करण्यात सन्माननीय मानसी पाटील, आपल्या गावच्या प्रथम नागरिक. आवाज सगळ्यांना पोहोचतोय ना, व्यवस्थित येतोय. आणि आज या सर्व कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं ते सर्व पदाधिकारी, त्यामध्ये प्रामुख्याने सन्माननीय रमेश मकूर, ज्यांनी मला खास करून निमंत्रण दिलं. ज्यांनी मला खास करून निमंत्रण दिलं असे सन्माननीय विजयकुमार उदाळे, ज्यांच्यामुळे मला इथं येण्याचा योग आला. आमचे गुरुवर्य सन्माननीय दीपक स्वामी सर. गुरुवारी यासाठी कदाचित मानसी मॅडम किंवा तुम्ही ज्या ज्या लोकांनी जरा हमिंग का देते बदल, मला डिस्टर्बन्सची सवय नाही. ज्यांनी स्वामी सरांचा आवाज ऐकला त्यांनी माझा आवाज ऐकल्यानंतर त्यांच्या आवाजातला आणि माझ्या आवाजातलं बऱ्यापैकी साम्य त्यांच्या लक्षात. थोडंसं स्वामी सरांची वंद्यातली जगलो कॉलेज लेवल असताना मीही वाईट कारण केबीटी कॉलेजचा विद्यार्थी
ज्ञानकर सर, सायनाकर मॅडम, क्षीरसागर सर या लोकांमध्ये मी वाढलेलो घडलेलो आणि या मातीशी, या क्रांतिकारकांच्या मातीशी क्रांतिकारी विचार पेरत करत क्रांतिकारी विचार जगत असलेल्या गावामध्ये मी येतोय असं मला खूप वाटतं. क्रांतिकारी विचार यासाठी की व्याख्यानमालेला बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात फिरत असताना खूप मोठी संख्या आहे असं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात मात्र अगदी मोठभर संख्या बसलेली असते. मग कार्यक्रम सुरू झाल्यानंतर हळूहळू काही माणसं येतात. पण या ठिकाणी मात्र मॅडम तर अभिमानाची गोष्ट आहे की इतक्या प्रचंड संख्येनं लोक आहेत. तुमच्या गावाचं हे खरं यश आहे, त्याबद्दल तुमच्या गावाचा अभिमान. 28 वर्षापूर्वी आपल्या साळुंखेंच्या विचारानं या कार्यक्रमाची, या व्याख्यानमालेची सुरुवात झाली, म्हणजेच मुहूर्तमेढ रोवली गेली. निर्मल ग्रामच्या माध्यमातून या गावाला, कोरेगावला राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्याचा आदर्श ग्राम म्हणून या गावांचा, पाटोदासारख्या गावांचा, अण्णा हजारेंच्या गावांचा सारखा वारसा आणि वसा जपला गेला आहे. ते गाव आणि त्या गावामध्ये येण्याचा योग म्हणजे माझ्या दृष्टीनं मी माझा अवभाग्य समजतो. या ठिकाणी अगदी पूर्वडी गाव बसवलेलं आहे. गावाच्या विषयी माहिती सांगताना अगदी 33 फुटाचे रस्ते म्हणजे अगदी आराखड्यामध्ये असणारं हे गाव. फक्त गावाच्या नगररचनेमध्ये त्या आराखड्यातच हे गाव बसले असं नाही, बसले असं नव्हे. तर या ठिकाणी बोलवलेले पाहुण्यांची मालिका पाहत आहे. इथं बोलवलेली व्यक्ती पाहत आहे. किरण जाधव साहेब सन्माननीय सुनीता बोराडे मॅडम, त्यांच्याविषयी काय बोलावं, खूप सुंदर अशा व्याख्या मी पण ऐकलं त्यांचं. अशा सारखी माणसं तुम्ही बोलवता म्हणजे हात शिजलाय की नाही बघायसाठी बहिणींना सगळ्या माझ्या प्रत्यक्षी चिवडावं लागत नाही. तसं एकादशी पुरेसं असतं, तसं इथं आलेल्या पाहुण्यांची यादी पाहिल्यानंतर इथं किती गाव मोठं आहे आणि विचारवंतांचं गाव आहे लक्षात येतं. खरंच मी म्हणजे सुदैवी आहे की या ठिकाणी मला येण्याचा योग आला आणि या ठिकाणचं निमंत्रण मिळालं, त्याबद्दल आपण सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार. आता सन्माननीय मानसी पाटील सारख्या सरपंच या गावामध्ये आता त्यांचा दिल्लीसाठी निवड झाली. म्हणजे या गावातली प्रत्येक शलाका इथं नाही चमकत तर दिल्लीपर्यंत जाऊन चमकणार आहे, प्रकाशणार आहे, दैदिप्यमान होणार आहे. म्हणजे या सर्व शलाकांना, या भगिनींना, या बंधूंना सर्वांनाच पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की असंच तुम्ही चमकत राहा. ज्या वेळेला एखाद्या विचारांचा कसा आणि वारसा तुम्ही सांगता त्या वेळेला त्या गावामध्ये घडलेली बरीच माणसं किती मोठी आहेत त्याच्यावरून त्या गावची मोठेपणा, त्या गावची किंमत करायची. एखादी व्यक्ती आता मगाशी या कन्याच्या छोट्याशा त्या चिमुकलीचा आपण जे पालघर ठिकाणी नाही का, बोईसर पालघर वगैरे तिकडच्या परिसरासाठी खोखोसाठी निवडते. म्हणजे या गावामध्ये काहीतरी विचारांचा नुसता वारसा सांगितला जात नाही तर तो जपलाय आणि इथून पुढे तसं जपत जावं, जोपासत जावं अशी अपेक्षा करून मूळ कार्यक्रमाकडे वाटतो. सन्माननीय संग्राम पाटील, आपण खूप सुंदर असं काम करताय. सुमारे 250 माणसं लोकांना रोजगार देत आहेत. माझाही मुलगा असाच विचाराचा होता. आम्ही मास्तर होतो, पोराच्या जातीनं हो म्हणून शिकावं, मार्क पडावी, कुठं तर नोकरी पकडावी आणि कुणाचं तरी ताबेदार व्हावं असं प्रत्येक मास्तराला त्याच्या प्रार्थना वाटतं. पण तुम्ही एका आदर्श असा वेगळा विचाराचा आहे की मला माझ्या मुलाचा म्हणजे विचाराचा वारसा तुमच्यासारख्या कुणाकडून तरी ते नाही घेतला असतं. कारण माझ्या पुढे गणित म्हणलं, बाबा म्हटलं मी जर समजा नोकरीला लागलो तर मला सुरुवातीला किती 15, 16, 17, 18 नंतर 20 नंतर 22 नोकरी भेटेल. मी आयुष्यातली 24-25 वर्ष शिकायचं आणि एवढा छोटा पगार घ्यायचा आणि तीही किती वर्षे किती तासाची ड्युटी असेल, 12 तासाची असेल, 8 तासाची असेल, 10 तासाची असेल. आणि तिथं ते औषध तयार करत असताना तो म्हणजे यंत्रावर करतोय
औषध तयार करताना मला ते प्रोडक्ट बाहेर पडेपर्यंत मला हलता येत नाही आणि मला ती ताबेदारी नको. अरे म्हटलं मग करणार काय, नोकऱ्या नाही मग मुलगी कोण देणार ते बघू परत म्हटलं. हल्ली तो विषय छेडला तर योगायोगाने छेडला. आमच्या गावामध्ये एक व्यक्ती आहे, आम्ही बरवडीमध्ये गेली 31 वर्ष झालं सांगितलं, असं 35 वर्ष होत आहे. मध्यंतरी 2 वर्ष थोडीशी गैरमेळ झाला. मी 10वीला असल्यापासून संमेलन करतो साहित्य गैरमेळ झाला ते जाऊ दे, पण एका माणसाचा आम्ही म्हणजे आदर्श शेतकरी म्हणून पुरस्काराला घ्यायला घेतलं. माझी जी पश्चाताप नावाची जी कथा आहे, ती मुलगी सुरुवातीला मला नोकरीवाला नवरा पाहिजे असं म्हणणारी ती मुलगी, तिनं नोकरीवाल्या मुलाशी लग्न केलं आणि एका चांगल्या शेतकरी मुलाला नाकारलं. ती मुलगी परत शेवटी तिला पश्चाताप होतो ती काय तो आशय असणारी ती कथा. त्या कथेचा उगम त्या माणसाचा आम्ही साहित्य संमेलनामध्ये एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला होता. त्या माणसाच्या शेतात गेल्यानंतर मी खरं म्हणजे आमच्या संमेलनासाठी आमच्या ते सगळे कार्यकर्ते मी जसं आता मला बघितलं मला खूप आनंद वाटतोय की तिथं खुर्च्यावरती कोणी नाही. इव्हन गावचे प्रथम नागरिक सुद्धा खाली बसतात. म्हणजे या गावातल्या माणसांच्या मनामध्ये आदर्शाचं पान करायचं असेल तर नतमस्तक व्हावं लागतं. हे मला इतक्या तुम्ही खाली बसलेल्या कृतीवरून दिसून आलं. बरेच जण पुढे पुढे मिळवतात. काल आणखी मी राजेश ज्वेलर्स जे हुपरीबद्दल जे महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्राला कर्नाटकाला त्यांचे जवळ 30,000 पेक्षाही पतपेढ्या आहेत. म्हणजे सोन्याचा जे दुकानदार मोठे व्यापारी त्यांचे ग्राहक आहेत, त्यांच्या तिथं काम करणाऱ्या महिलाच जवळजवळ 700 का 900 महिला आहेत आणि बाकीचे कामगार म्हणजे 2,000 लोकांना काम दिलं. त्या ठिकाणच्या कार्यक्रमाला येतो तिथं सुद्धा हाच विचार करतात. म्हणजे पहिल्यांदा काम आणि मग आपलं मोठेपण. तर इथं मात्र कृतीला भर देणारी, कृतीसंस्कार असणारी, श्रमसंस्कार असणारी माणसं ज्याचा मी पुरस्कार करत होतो, विषयांतर होत आहे थोडंसं, पण ज्याचा आम्ही पुरस्कार केला त्या माणसाचं यावर्षीचं ऊसाचं उत्पन्न तसा तो अडाणी माणूस पहिली का दुसरी शिकलेला. आता ते माझ्या फेसबुकला पोस्टही फोटो सर. तर पुरस्काराची संजीवनी घेऊन त्या माणसानं आपल्या 41 गुंठ्यामध्ये 143 टन ऊस काढला. म्हणजे गुंठ्याला 3.5 टनापेक्षा जास्त उत्पन्न काढलं. तर माझा मुलगा विशांत मी म्हटलं होतं, माझ्या मुलाला तेच उदाहरण माझ्या पुढे ठेवलं. म्हटलं बाबा जर मी तेवढ्या गांभीर्यानं नोकरी करतो, तेवढ्या गांभीर्यानं जर मी शेती केली आणि शेतीतून जर असं उत्पन्न काढलं, आपली शेती आहे 7.5 एकर, माझ्या वाटणीला फार कमी येऊ दे, 4 एकरांमध्ये जर मी एवढ्या गांभीर्यानं उत्पन्न काढलं तर शेतामध्ये राबायला किती लागतं, किती वेळ लागतो, किती आपण श्रम केल्यानंतर किती उत्पन्न काढू शकतो त्याचं त्यानं गणित मांडलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की नोकरीपेक्षा तू जास्त उत्पन्न काढू शकतो. आणि तरी सुद्धा हल्ली स्त्रियांच्या डोक्यामध्ये, महिलांच्या डोक्यामध्ये असं म्हणजे घुमायला लागलंय. उठके सूट प्रत्येक जण उठते, शहरातला पाहिजे, पुण्यातला पाहिजे, बेंगलोरमधला पाहिजे, नवरा मुलगा असा विशेष सगळीकडे गाजतोय, घुमतोय. माझाही मुलगा डॉक्टर आहे, पुण्याला आहे म्हटल्यानंतर पाहुण्यांच्या पुढे पडले, पण तो इकडं प्रॅक्टिस करणार आहे म्हटल्यानंतर एक पाहुण्यांना काढता पाय पण घेतला. सांगायचं होतं असं की माझी ती नवीन एक नाटक येते, त्या नाटकामध्ये हा उल्लेख आहे की त्यामध्ये असणारी आजी म्हणते, अरे सगळ्यात जर पोरीनी तिकडचं नवरं बघायला लागलं तर तिथं काय शिकल्या सवालांचा काय पूर घालायचा आहे आणि इकडची किडी काय ओस पडायची किडी. म्हणजे सांगण्याचा हेतू असा की त्यामध्ये ती बोलणारी आजी आहे ती वस्तुस्थिती धरून बोलते, पण इथं काही माणसं नसतील का खेड्यापाड्यामध्ये. मग हा विचार आपण पकडत जाणं गरजेचं आहे. तर खूप विषयांतर होते, पण असा आदर्शाचं मानदंड असणारे सन्माननीय संग्राम पाटील जे इथल्या लोकांना, इथल्या भागातल्या लोकांना कोणाची चाकरी करण्यापेक्षा माझ्याकडे काही जर माणसं मी लोकांना रोजगार देऊ शकतो असा विचार करून तुम्ही काम करताय त्याबद्दल तुमचं अभिनंदन. अभिनंदन यासाठी की कुणाची मक्तेदारी न पत्करता तुम्ही स्वतःच वेगळा आदर्श निर्माण करताय त्याबद्दल तुम्हाला अभिनंदन आणि सलाम सुद्धा. तर असा प्रत्येकाने विचार करावा आणि त्यांचं जीवन इथं सुंदर आणि सुरेख करावं
बऱ्याच जणांना रोजगार द्यावा अशा विचारानं तुम्ही भरलेले सगळेजण असालच. कारण का मगाशीच म्हटलं होतं, एक शीट घेतल्यानंतर कळतं की त्यात भाग शिजलाय का. तसं एखादा विचाराचा मोठी एक व्यक्ती पाहिल्यानंतर बाकीची व्यक्ती काय विचारांना भागलेली असते हे लक्षात येईल. हे गाव बघण्यासारखं बरंच आहे. पण पाटील साहेब तुमचाच धाका पकडून घेतलं. हॅरी पॉटर चित्रपट पाहिला सर्वांनी बघा. त्यामध्ये जेव्हा त्याचा मांडलेला बाप जो ज्याने सांभाळ केलेला असतो हॅरी पॉटर मध्ये, तो बाप जेव्हा त्या मुलाला सांगतो, काय वाक्य ती मला माझ्या डोक्यात इतकं छान घुसलं दिसलंय. आणि तेच वाक्य पुन्हा सुपरमॅन स्पायडरमॅन मध्ये पण तेच वाक्य बघा, काय बडी ताकद के साथ बडी जिम्मेदारी. सरपंच साहेब तुम्हाला खूप मोठी ताकद मिळालेली आहे, पण त्याच्याबरोबर तुमच्यावरती फार मोठी जिम्मेदारी सुद्धा आहे. अहो, आई बनणं खूप सोपं असतं, पण आई पण निभावणं खूप अवघड असतं. आमच्या इथे कांगळवडी आहे, आमच्या गावाच्या शेजारी एक कांगळवडी गाव आहे. त्या गावात एक विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये येत होती. सुमारे 13 किलोमीटरचं अंतर होतं. पण त्या गावामध्ये मी कथाकथनासाठी एकदा गेलो होतो आणि तिनं माझे विचार ऐकले होते. ती 4थी पास झाल्याबरोबर ती म्हटली होती आईला की आई मी मांगले सरांच्या शाळेत झाला. इतक्या लांबचं अंतर बसनं येत होती मुलगी, जात होती. बरीच तिच्यावरती मी व्यक्तिचित्र दिले. तिला सांगण्याचा हेतू असा की जेव्हा ती मुलगी 9वीत आली त्यावेळेला तिच्या डोळ्याचा चष्म्याचा नंबर पुन्हा पुन्हा वाढायला. पाठीमागच्या बेंचवर बसल्यानंतर ती पुन्हा पुन्हा डोळं चोळायची आणि त्या डोळ्यातून पाणी यायचं, डोळं मिचकावायची नाही. जेव्हा ती माझ्या लक्षात आलं तेव्हा म्हटलं, स्वाती अगं तू आता मोठी झाली, डोळं का मिचकावतेस. पण मला कळलं नव्हतं की तिच्या डोळ्याचा नंबर कमी झाला, म्हणजे वाढला होता. तिचं अंगत्व वाढायला लागलं होतं. तिनं तिला उत्तर दिलं की काय करूस तर माग बसल्या मला दोन दात दिसतंय. तर डोळं मिचकावलं, डोळ्याचं पाणी पुसलं म्हणजे मग फळ्यावरचं दिसतंय. असं आहे म्हटलं, बाळा पुढच्या बेंचवरती घे. त्या मुलीला पुढच्या बेंचवरती घेतलं. पण पुन्हा काही दिवसानंतर पुन्हा डोळं मिचकावायला लागले. मॅडम लक्षात आलं की त्या मुलीचा चष्मा लागला आणि शिक्षकांनी चष्मा घेऊन दिला. पण प्रत्येक 2-3 महिन्याला तो चष्म्याचा नंबर बदलत होता. ज्या वेळेला ती 9वी पास व्हायच्या मार्गावरती शेवटच्या सत्राच्या शेवटी असताना ती मुलगीचा चष्म्याचा जी काच असते ते 16 वर्षाच्या बॉटलच्या बुडासारखी जाड झाली. त्या भिंगाच्या डोळ्यात पाहिल्यानंतर तिचं ते डोळं असं मोठंच्या मोठं पटपटी दिसत होतं. एक दिवशी मी असंच गाडी बाहेर लावली होती, त्या डिगीमधलं राहिलेली खाई आणायला बाहेर आलो तर पाहतोय तर काही थोडून स्वाती आहे. मातीमध्ये तिचे हात मळलेले दिसले होते, जरा थोडस ड्रेस फाटलेला दिसला, केस विस्कटल्यासारखं दिसलं, थोडस इथं काहीतरी लागलेलं होतं, रक्त टपकत होतं. पण ते रक्त मला त्यावेळेला दिसलं नव्हतं, नंतर जवळ आल्यानंतर दिसलं. पण तिचा अवतार बघितल्यानंतर म्हटलं की स्वाती अगं काय अवतार केलास, कुठं काही खेळायला गेली तर काय. त्यावेळेला स्वाती म्हटली काय सांगू सर, अहो मी MA केला खडा. मग मला विनोद करायचे, आम्हाला मास्तर लोकांना काय का पहिला गांभीर्य नसतं वर्गात आहे. म्हटलं MA तू खडा केलीस काय, MA तुला विचार बस सर. प्रत्येक गोष्टीला हाच शिकवायचा. ती तशी म्हटली, पण त्याचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं की ह्या मुलीला दिसे ना. जर समजा MA दिसली नसेल तर उद्या एखादं मोठं वाहन नाही दिसलं तर कदाचित ती मुलगी मोठ्या वाहनात खाली जाईल, संपेल. मग तिच्या आईला बोलवलं, म्हटलं अहो त्या मुलीला दिसत नाही, असं करा की तिचं नक्की मोठ्या डॉक्टरकडे जाऊया. शालेय तपासणीमध्ये सुद्धा ते डॉक्टरांची वैद्यकीय तपासणी असते, त्यामध्ये या गोष्टी नमूद असतात. पण येणारे त्या काळात ते डॉक्टर तेवढे गांभीर्यानं पाहत नाही. आताचे फक्त शिक्षक कोणी असतील तर त्यांनी या गोष्टीकडे त्या येणाऱ्या अधिकाऱ्याचं मन वळवून घ्या, लक्ष वेधून घ्या. सांगा त्यांना की या मुलीला हा त्रास होतोय, या मुलाला हा त्रास होतोय. सरकार सगळं ऑपरेशन फ्रीमध्ये करतं. महागडी जवळजवळ 3-3 लाखाचे 5-5 लाखाचे ऑपरेशन सहज फुकट होतात.
त्यावेळेला ती सुविधा नव्हती. मी तिच्या पालकांना बोलवून घेतलं, सांगितलं, समजावून डॉक्टरने तिला तपासलं, तिचं ऑपरेशन करायला पाहिजे म्हणून सांगितलं. आणि दुर्दैवाचा झाला इथंच घडला मॅडम. ऑपरेशन करताना दृष्टीसाठी सेन्सेशन जाणारं रक्त जाणारा त्या नसाच कापल्या. माझी स्वाती माझ्या मुलांना घेऊन प्रत्येक रक्षाबंधनला राखी बांधावी. माझी लाडकी विद्यार्थी, माझी लाडकी लेक त्यावेळेला आनंदच आहे. मी वडिलांना तिच्या सांगितलं होतं की बाबा इतक्या लांबचा प्रवास तिला एसटीनं जमणार नाही, झेपणार नाही. तिला आलसरीच्या शाळेत झाला आणि त्या शिक्षकांच्या कदाचित त्यांना माहीत नसावं, अंध व्यक्तींना सुद्धा पर्यायी रायटर मिळतो. सगळ्यांनी लक्षात ठेवा, कुठलाही लिहिण्यास असमर्थ असणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या माणसाला रायटर शासन देतं, बोर्ड परवानगी देतं रायटर लिहायला. नववीचा मुलगा असतो छोट्या वर्गाचा, त्या बिचाऱ्या स्वातीला त्यावेळेला रायटर उपलब्ध झाला नाही, पर्यायानं नापास झाला. मध्यंतरीच्या काळामध्ये ती रक्षाबंधनला आली नाही म्हणून मी फोन केला, कारण का माझ्या छोट्या मुलाला तिच्याविषयी फार आठवण होती. त्याला भूक लागली की आमच्या मॅडमच्या पाठीमागे लागून त्यानं सांगितलं हा स्वाती दिदी येणार आहे, आम्ही भाजी. आमच्या मुलांनी बघा श्रमसंस्कार काय असतो ते सांगतो. आमच्या शेजारच्या घराजवळ रिकामी जागा होती. मुलांना म्हटलं काय करणार, मुलं म्हणजे भाजी लावणार. लावा म्हणलं. मग भाजीचं उत्पन्न इतकं छान आलं, मुलांनी ती भाजी विकायला सुरुवात केली. गावाची माणसं म्हणायला लागली बघा, म्हणजे श्रमसंस्कार आपल्या मुलांच्यावरती राबवताना सुद्धा शेजारची माणसं म्हणायला लागली मास्तर, तर मास्तराचे पगार कमी आहे का, पगार कमी मिळायला लागलाय का. नाही, दिवस लईच वाईट आलं नाही पोराची भाजी खायची पडे आहे. पण माझ्या त्या पोराने भाजी विकून त्या स्वातीसाठी ड्रेस घेतलेला. आणि त्यामुळे तो उत्सुक होता, स्वाती येईना म्हटल्यानंतर माझ्या पाठीमागे लागला की तिला फोन करा म्हणून तिच्या वडिलांना फोन लावला. तर वडील कामाला गेले, शेजारी तिच्या दुसरी मुलगी होती, तिच्या बाबांना फोन लावला. त्यांनी जाऊन गेलो तिला, तरी सुद्धा म्हणजे अहो तिचं दार बंद आहे. मग गाडी काढली, मी गेलो. म्हणजे नेमकं ही काय नाही, कारण प्रत्येक रक्षाबंधन यायची अंध झाली तरी सुद्धा दारात घुटमळलं. जरा आता 10वी झालेली मुलगी, तिच्या घरात एकदम कसं जायचं, जरी शिक्षक असतो तरी. दरवाजा ठोठवला तरी दरवाजा उघडे ना. मग मी शेजारच्या मुलाला म्हणलं अरे जरा दरवाजा उघडायला सांग. ते मुलगा खेळायच्या नादात नव्हतं, आलं धाड, पण दरवाजा उघडला. दरवाजा सकाळ उघडल्यानंतर पाहतोय तर काय आतमध्ये ती स्वाती अंतरुणात झोपलेली होती. काळ करून उभा राहिली, केस विस्कटलेले, डोळ्यामध्ये काळी वर्तुळ झालेली, चेहरा असा सुरल्यासारखा दिसत होता. आणि तिनं अंगावरती चादर लपेटून घेतली. तिचा अवतार बघून मीच हादरलो. म्हटलं बाळा स्वाती काय झालं. सर तुम्ही माझ्या शिस्तीनं उघडायचं नाही मी. हे जाऊ दे बाळा, तुझा अवतार काय झालाय आणि रक्षाबंधनला काय दिलीस. त्यावेळेला ती मुलगी बघा, प्रत्येकाच्या घरात अशी एखादी स्वाती असण्याची शक्यता आहे. ही कथा सांगतोय ते सत्य, सगळ्यांनी आज सत्य सांगून जात. म्हणजे जीवनामध्ये जे जे सत्य भेटतं तेच तुमच्याकडे मांडणार. म्हणजे बाळा तू आली नाहीस. नाही आले सर. अरे का आली नाहीस. मला कुठंच जाऊ वाटणार. अरे म्हणजे काय होतं, मला माझ्या बहिणी, माझा भाऊ सुद्धा कसं घालून पडून बसली. अरे म्हणजे कशासाठी. आता सर मला तुम्ही सांगा, मी 10वी नापास झाले, मी आणली तरी दोष माझा का. अरे मग रडतेच कशाला बाळा. नाही सर, सगळी जर गाडून पाठवते मला जगू वाटणं झालंय. तिच्या एकत्रित मॅडम वाटलं की ही मुलगी काहीतरी भयानक करेल. मी बसलो, तिच्या पुढे एक कथा सांगितली. ती सर्व बायांना, माझ्या बहिणींना आणि आईंना, मग अशी मी म्हणतो आई होणं सोपं आहे, पण आई पण निभवणं अवघड आहे. त्यांना सुद्धा उपकार आहे. एक निर्मा नावाची मी मुलगी, तिला निमोनिया झाला, ताप आलता. तापामध्ये तिचे पाय कपडे, त्याचे डोळे पडले, पायामध्ये ब्रेस, काट्यामध्ये कुकड्या. वर्गात ती येत होती, 5वीला होती. सगळ्या वर्गाच्या मुलांना तिच्या बाई विचारत होत्या की कोण काय बनणार आहे. कोणी डॉक्टर सांगितलं, कोणी इंजिनियर सांगितलं, कोणी वकील सांगितलं.
कुणी आणखी शिक्षिका सांगितलं, कुणी प्राध्यापिका सांगितलं. ज्यावेळेला विल्माचा नंबर आला त्यावेळेला बाईने विचारलं, विल्मा बाळ तू काय बनणार आहेस? त्यावेळेला ती आत्मविश्वासानं म्हणाली, बाई मी जगातली सर्वश्रेष्ठ धावपटू बनणार आहे. का? मॅडमना धक्काच बसला. अरे विल्मा तू शुद्धी वेस का? टाकीतल्या कोबड्या गळा आणि पायाच्या ब्रेसकडे पाहा. बहिणी विचारलं, नाही बाई खरंच हो, खरंच मला जगातली सर्वश्रेष्ठ धावपटू बनायचं. तिला आत्मविश्वासानं सांगितलं. सगळा वर्ग असला, बाई असल्या, बाईनं तसं तसं टाकून बोलले. त्या बिचाऱ्या विल्माला खूप वाईट वाटलं. कशी कशी पाय पडत उघडे टेकत ती घरी गेली. घरी पोहोचल्याबरोबर आईच्या कुशीत शिरली आणि खूप खूप रडली. आईने परत विचारलं, बाळा काय झालं रे, काय रडतेस? अगं मी म्हटलं मला जगात सर्वश्रेष्ठ धावपटू बनायचं का आई? आपल्याची आई असते तर मुली असते काही विडी असते का डोक्यावर पडलेस? पायाच्या कोपड्याकडे काकेच्या कोपड्याकडे पायाच्या ब्रेसकडे बघ की. कारण डॉक्टरनी पण सांगितलं की ही मुली जमिनीवर पाय टेकणार नाही. कशी जाणणार आहेस असं म्हणते असते आपली आई. पण ती आई म्हणजे हो बाय नक्की धावू शकते. त्या मुलीला खाऊ पिऊ घातलं, तिला झोपवलं, पण तिच्या ती आई झोपली नाही. माझ्या बाळाला मी आत्मविश्वास दिलाय, हो धावू शकतेस. काय करू काय करू काय करू रात्रभर ती विचार करत होती. तिला जेवायचं नव्हतं. पहाटे पहाटे तिच्या डोक्यात एक कल्पना येऊन संपून गेली. अंगणामध्ये जुन्या छपराचं बांबू काढलं, अंगणामध्ये सगळीकडे बांबू रोवले, ते बांधले. जेव्हा बिल्मा सकाळच्या वेळेला कोपऱ्या टेकवत टेकवत अंगणात आली, आई ग करत, तेव्हा अंगणात ते बांबू बघून तिने विचारलं, आई हे काय केलंयस? बाळा तुला जगात सर्वश्रेष्ठ धावपटू बनायचे ना ग, हे बघ तुझ्यासाठीच केलंय. पण ह्याच्या साह्याने अगं ह्याला धरून चाल ना. आईच्या एका वाक्याला तिने एका काकीची कोबडी फेकली आणि बांबू धरून चालायला लागली. नंतर काही दिवसांनी दुसऱ्या काकीची फेकली, बांबू धरून चालायला लागली. नंतर एका पायाला प्रेस उतरला, बांबू धरून चालायला लागली. दुसऱ्याही पायाला प्रेस उतरला. कित्येक वेळा पडली, लागलं, खरचटलं, रक्त आलं, पण त्या मुलीनं पण जिद्द सोडली नाही. तिच्या आईनं जिद्द सोडली. सर मेडिकल सायन्सला आव्हान देणारा हा चमत्कार घडला होता. ज्या डॉक्टरनी सांगितलं की भविष्यात मुलगी कधीच जमिनीवर पाय टेकणार नाही, तीच मुलगी आता बांबूच्या सहाय्याने चालत होती. काही दिवसानंतर चक्क ती बाहेरून परीक्षा देत होती आणि त्याच वर्गामध्ये त्याच मॅडमच्या वर्गामध्ये चक्क 2 वर्षामध्ये त्यांनी स्वतःच्या पायाला चालत गेली. बाईला आश्चर्य केलं. मुलं अवाक झाली होती आणि त्या शाळेमध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या स्पर्धेमध्ये ही भाग घेत होती, पडत होती, उठत होती. आणि मिनी मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे 45 किलोमीटरचा अंतर धावायचं असतं. त्या स्पर्धेमध्ये जितीनं त्या मुलीला भाग घेतला. सगळ्यात शेवटी पण संपूर्ण अंतर पूर्ण करण्याची बिल्मा होती स्वाती. मी तिला सांगत होतो त्या स्वातीला, ऑलिम्पिक मधलं पहिलं 100 मीटरचं सुवर्ण पदक तिला पटकावलं होतं. 200 मीटरचं सुवर्ण पदक तिला पटकावलं होतं. 400 मीटर मध्ये रिले मध्ये तिच्या हातात बॅटन पडली तरी ती खाली वाकून, कारण का सेकंदामध्ये तिचा नंबर निघाला होता. तरी खाली पडलेली बॅटन उचलून तिला त्या जागतिक धावपटूला कधीच न हरणाऱ्या त्या मुलीला तिनं हरवलं होतं आणि तिथेही तिनं सुवर्ण पदक मिळवलं होतं. असा आत्मविश्वास असणारी माणसं या जगामध्ये स्वाती आहे. स्वाती आहेत माणसाची, पण मला लाज वाटते तू माझी मुलगी आहेस, माझी विद्यार्थी आहेस म्हणायला. अरे बिल्मासारख्या जिद्दीनं तू उभा राहा ना. लाज वाटते. इथनं पुढे मी कधीही तुझ्याकडे येणार नाही. मी रागानं निघालो तर ती म्हणजे थांबाकीच आहे. मी रागानं चाललं तरी थांबाकी म्हणते. तिनं अंगावरची चादर फेकली, बिस्कटलेलं भरपूर केस दिला. आजही तिला त्या मुलीला केस आहे, भरपूर केसांचा मुजरा बांधला आणि चाटपडत आत गेली. भांड्याला ठचकाळत ग्लास पाडत आत गेली. पडलेला ग्लास उचलला आणि पिंप चाचपडून त्या पिंपाचा ग्लास करून माझ्या हातात दिला आणि म्हणजे सर आणि प्यायली. अरे स्वाती मी तुला काय म्हटलं कळलं नाही का? म्हणूनच सांगते सर मी आत्मविश्वास दाखवला नाही.
आयुष्यात पहिल्यांदा मी हाताने पाणी घेतले. मी आईकडून नाही, वहिनीकडून नाही, दादाकडून नाही, आणि ते पाणी तुम्हाला देते. मला तिच्याचा स्वार्थ जाणवला मिळत. मी आनंदानं पाणी पिलो. बरं म्हणलं चल गाडी बस. नाही म्हणते सर मी मागे येते, बाबांच्या बरोबर येते. मी घरी आलो पण मला क्षण वाटलं तिला अपमानित केलं की काय, तिच्या अंतकरणाला वेदना दिल्या की काय. माझ्यातला शिक्षक आग्रह होता की येतो म्हणजे ती घरी आली नाही. तिच्या बाबांना पुन्हा फोन केला. तिचा बाबा म्हणले मी साखर कारखान्यावर कामाला. आता ही मुलगी येणार कशाला. मुलाला तर भूक लागली होती आणि आतमध्ये तळायचे पदार्थ चालले होते, पुऱ्या केल्या होत्या, काय काय केलं होतं, मसाले घातले होता आणि छोट्याला दम निघत होता. आता शेंगदाणे तोंडात टाकत माझ्याजवळ आला म्हणाला बाबा अजून स्वाती किती का आली नाही. शेवटी मी गाडी काढायचा विचार केला. मी असं गाडी बाहेर काढणार एवढ्यात मला दिसतं की ती स्वाती तिकडून यायला लागली आणि एकटीच आली. पण ह्या वेळेला सुद्धा ती कपडे मळलेली होती, जरा ब्लाऊज थोडं फाटलेला होता. मला ते लागलेलं होती फाटलेलं दिसल्यानंतर मी मॅडम माझ्या हातात मुलगीला काय झालेलो. मॅडम पळत बाहेर गेले. तसंच त्या मुलीला तळत होते. त्या तेलकट हातानं तिला धरून आत आणलं आणि मॅडमने विचारलं तुला काय झालं. काय नाही कुठं काय झालं. अरे हे फाटलेलंच काय. तरी सुद्धा ती हसतच होती. मी विचारलं अरे स्वाती तुला लागलं. हो सर लागू दे की मग तुम्हीच म्हणलं ना निर्माला लागलं तर. अरे त्याचा नेता इथं काय संबंध आहे. अहो सर मी तिथनं चालत माझ्या घरापासून इथपर्यंत आले. मी आणि माझ्या लोकांना विचारलं पण मी स्वतः चालत आले. कुणाचा आधार घ्यायचा नाही, कुणाचे कोपडे घेतले. बलवडी ते तांदळवाडी सुमारे 1 किलोमीटरचं अंतर आहे. मधी नदी आहे, पूल आहे. पुलावर जर पडली असती आमची स्वाती तर काय झालं असतं. पण ती घरापर्यंत पोहोचली होती विचारत विचारत विचारत. अरे तिच्यातला स्पार्क मला जाणवला. मी तिला नेहमीच प्रोत्साहित करत आलो. सांगलीला न्याप ती अंधनची शाळा आहे, त्या शाळेमध्ये तिने ऍडमिशन घेतलं. 10वी पास झाली, 12वी साठी. परत मुंबईला ती शिकायला गेली. तिथं शिकत शिकत ती ग्रॅज्युएट झाली. पण त्या दरम्यानच्या काळात ज्याच्या वेळेला माझ्याकडे यायची त्यावेळेला स्फूर्तीचं अमृत माझ्याकडे येऊन प्रेरणा घेऊन जायची. ती एकटीच काठी टेकत यायची. का बॉर्डर घातलेली स्वाती टक 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 यायची. आल्यानंतर मी बरंच काही असं सांगायचो. एक दिवशी मला सकाळी सर्दीनं त्रस्त सकाळी जागा झालं तेव्हा मला पूर्ण तिथंच वाटायचं. मी अर्धवट झोपेतच होतो. एक फोन खनखनला मी रागायला होता. हॅलो हो किती रागवत सर. मी बोलते होय मी स्वाती बोलते. तर स्वाती कोण. स्वाती शिंदे, स्वाती पवार का स्वाती हनुमान नेमकी कोण बोलतेस तू. का स्वाती मोरे बोलतेस. अहो स्वाती चव्हाण तांदळगाव. तिचा आवाज जरा बदलला होता कारण का तो उत्साही आवाज होता. तुला काय झालं बेटा काय म्हणतेस तू. अहो सर आनंदाची बातमी आहे हो. ती रडत होती का आनंदाने सांगत होती तेच कळत नव्हतं. तिने मला फोनवरती सांगितलं सर पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये भालाफेकमध्ये पहिला नंबर आला. गोळाफेकमध्ये माझा पहिला नंबर आला आंतरराष्ट्रीय लेवलला. आणि म्हणजे थोडक्यात थाळीफेकमध्ये माझा सिल्वर मिळाला. तीच ती अंधस्वाती जिच्यामध्ये शिक्षक असताना अशा विद्यार्थ्यांचं पोट भरून प्रेरणा देत केलं तर असं घडतं. आज त्याच स्वातीनं आतापर्यंत 21 पदक पटकवले. त्यापैकी 17 सुवर्ण पदक. आज ती मुंबईला रेल्वेमध्ये काम करते स्वाती. मला सांगायचं आहे की स्वाती एकाएकी घडली नाही. फक्त माझ्यामुळे घडली नाही. तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला बाप आणि तिची आई प्रत्येक क्षणाला तिची कुबडी झाली आहे. तिच्या हाताची काठी झाली आहे आणि ती बिचारी आई आज अभिमानानं सांगते त्या स्वातीने सर नाव कमी करू. तुम्हाला एक असं तुमच्या पाल्याना तुमच्या मुलाने नाव कमवावं असं प्रेरणा द्यावं आणि तुमच्याकडे ऐकून जावं. विशिष्ट वळणावरती विशिष्ट माणसं भेटत असतात. ती माणसं त्या वेळेला नाही भेटली तर आपल्या जीवनाचा कायापालट होत नसतो. त्या वळणावरती तिला नेहमी प्रेरणा देणारी तिची काठी बनणारी ती आई
दुसरी गोष्ट अशी, आमच्या गावातील एक आज मंत्रालयामध्ये सहाय्यक कक्षाधिकारी असणारी सुचिता साळुंखे नावाची वडील म्हणजे स्वयं अर्थसहाय्य शाळा, त्यामध्ये शिक्षण, त्यातही राजकारण, त्यामध्ये त्या वडिलांची नोकरी केली. पण ती मुलगी जिद्दीनं आमच्या देवस्थळवाडीच्या शाळेत येत होती. तिचा येण्या जाण्याचा आम्ही पास काढून देत होतो, खर्च आम्ही घालत होतो. एक दिवस ती मुलगी 12वी झाल्यानंतर भाकरी थापत असताना जुन्या घराचा तो स्लॅबसारखा असणारा बाहेरचा पोर्शन पडला. ती बिचारी तशीच खाली पडली चुलीवरती, तसंच टाकलं, त्याला भाजलं. तिथला बराचसा आजही तो व्रण घेऊन ती नोकरी करते. तो व्रण बरा नाही झाला. तिला म्हटलं होतं, बाळा प्लॅस्टिक सर्जरी करून काढते. नाही सर, ती माझ्यातली जिद्द दर्शवणारी खून आहे. तर अशा जिद्दी मुलींची भरपूर कथा सांगता येतील. तर अशी ती सुचिता साळुंखे. दुसरं एक उदाहरण सांगतो की विशिष्ट वळणावरती विशिष्ट माणसं भेटतात असं मी शब्दप्रयोग केला. अशीच एक शाळा असते, शाळेमध्ये शिकणारा एक विद्यार्थी असतो. तो रोज बेंच पडायचा, पण शाळेच्या शिक्षकांना तरी सापडला नाही. मुख्याध्यापक इतके चिडले, त्यांनी सगळ्यांना बोलवून घेतलं, शिक्षकांना वळीनं उभं केलं आणि म्हणजे सांगा कोण बेंच मोडतोय, कुठला विद्यार्थी बेंच मोडतोय. सगळे शिक्षकांनी खाली म्हणाले. मुख्याध्यापक शिक्षक होते, त्यांनी काय केलं, ज्या वर्गामध्ये पुन्हा पुन्हा बेंच मोडला जात होता त्या वर्गाच्या बाहेरच्या बाजूला शिपायांना झाडांच्या आडाला पेरलं. पेरलं म्हणजे डबरा करून उरलं नव्हे, तर पेरणीची संकल्पना आपल्याला माथ्याला करणं आहोत. अशा पद्धतीने उभं केलं नाही. तिथं शिपाई एका झाडाच्या पानांच्या आड होता, तो कुणाला दिसत नव्हता. तिथून मात्र वर्गात काय चाललं ते दिसत होतं. त्या वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना फळ्यावरती लिहिताना अचानक बेंच मोडल्याचा आवाज आला. शिपायांनी ते पाहिलं, त्या मुलाच्या कपटीला धरला आणि शिक्षकांच्या पुढे उभा केलं. मुख्याध्यापकांनी लगेच क्लासला बोलवलं म्हणजे, सर याचा लाल रंगाचा दाखला तयार करा, असली कीड आपल्या शाळेमध्ये नको. तो मुलगानी मगपणे गप्प म्हणायला लागला, हो मी त्याच नाही अशा प्रकारे. पण त्यावेळेला तिथं पीईचे एक शिक्षक आले. ते म्हणजे, सर थांबा, त्याचा लाल रंगाचा दाखला तयार करू नका सर. हो पण सर बेंच मोडतोय, न परवडणारी गोष्ट शाळेला. सर इथून पुढे बेंच मोडलं तर माझ्या पगारातून पैसे घ्या, पण या मुलाचा कसा दाखला तयार करू नका. अहो सर वेळ झाला सर, काय मी पोरग रोज बेंच मोडतोय, त्यांना पगार द्यायचा नाही, पोरबाळ उपाशी मरतील. पोरग म्हणतात, सर माझ्याकडे खरंच बेंच मोडला जाईल. ते जाऊ द्या, तुला प्रेम म्हणले असं काय. शाळा सुटल्यानंतर मला जिंकायला नाही. शाळा सुटल्यानंतर ते पोरग जिंकण्याला मिळालं. त्यावेळेला शिक्षक ते बॉक्सिंगचं किट त्या वरती टांगत होते. त्यावेळेला तो मुलगा परत विनंती करायला, सर प्लीज तुमचा शब्द मागं घ्यावं, माझ्याकडे परत बेंच मोडतात आहे. तुमची ही पोरं बाळं माझ्यासारखी उपाशी करतील सर, माझ्यासारखी आगाऊ पद्धतीने बेंच मोडते सर. अरे ते जाऊ दे, माझी बरोबर पोरं तुम्हाला सांगते, तू बेंच का मोडतोस. काय सांगू सर, माझा बाप एक नंबरचा पिलर ना, रोज दारू पितो, पोटापुरतं काम करतो, पिऊन येतो आणि घरी आले काय करते पैशाची मागणी करतो. आईला मागतो, शिव्या देतो, मलाही मागतो. अहो आम्ही लिहिलेले ग्रहपाठ त्याच्या वह्या गोळा करतो, फाडतो, काढी लावतो, त्याची शिकत बसतो आणि आमच्या तोंडाला बोलतो, काय रे गाढवा शिकतोय, काय रे नालायक, काय रे हरामखोरा, खाणे नसतात. असं सर करत असतो. सर काय सांगतो. अरे मग त्याचा संबंध शाळेत कसं, काय सांगतो सर. ग्रहपाठ आणला नाही म्हणून शाळेत आलेले शिक्षक सुद्धा आमच्यावरती गद्या, गाढवा, नालायका, मुलगा आम्हाला शिव्या देतात, मारतात, बदलतात, अपमान करतात. मी केस करतो, शाळेत शिक्षकही केस करतात. चुकून माझी बोट आवडली जाते आणि बेंचवर आदळली जाते. जेव्हा मी भागावा लागतो त्यावेळेला बेंच मोडलेला असतो. तर थोडा वेळ शिकतो. कल्पना कर, नेहमीप्रमाणे तुझी आई 4 घरची तुझी मागणी करून आलेली आहे. तिच्या अंगात तापाची बरोबर आहे, भिंतीला टेकून बसलेली आहे. बाप तिकडून आलेला आहे, पैशाची मागणी करतोय
आई नाही म्हणते, पैसे नाही म्हणते, बाप आईला शिव्या घालतोय, मारायला. अरे मारलं बघ, तुझ्या आईचा ओठ फाटला बघ, रक्त सांडायला लागलं. असं म्हटलं त्या मुलाची परत तो दावळी गेली, तो विसरला की आपण पुन्हा पुन्हा काय करायला पाहिजे. तो विसरला आणि रागाच्या भरात सगळ्यांच्याच उभाडावरती बसायला. पण सर ते सरच होते, बॉक्सिंग मध्ये मागे असणारे. त्यांनी लगेच बॉक्सिंगच्या किट मध्ये धरला. तो मुलगा बेफामपणे सगळा राग त्या बॉक्सिंगच्या किटवर काढत होता. सरांनी ते बॉक्सिंगचं किट सोडलं, हळूच पाठीमागे गेले, घट्ट मिठी मारली. ज्या वेळेला त्या मुलाच्या मधला वीररस कोसळला तेव्हा तो म्हणाला, सर आता शांत झाले, सोडा की. सर म्हणतात, तुझ्या लक्षात आलं असेल माझ्यावर ते करणार होतं, तेवढं धाक कर. त्या वाक्याची संजीवनी घेऊन तो घरी आला. बाप नेहमीप्रमाणे तिकडून आला तर आई नेहमीच्या ठिकाणी बसली होती. तिच्या अंगात तापाची मुरमुरे होती, कणकण होती. ती तशीच घाम पुसत पुसत बसली होती. बाप दारूला पैसे मागत होते आणि आई नाही म्हणत होती. बाप चिडला होता, शिव्या द्यायला होता. हा मुलगा म्हणला, बाबा बिलकुल शिव्या द्यायच्या नाही. काय हे शांत रस काय, शिगा फुटले काय, बकारी काय, ए तू पैसे तिथं काय तर भाडी म्हणून बरोबरच खाडकन आईला त्याच्या मारतो. पोट फाटतो, रक्त टिपकाय लागतं आणि हा मुलगा परत चिडतो, बाबा खबरदार परत हात उचलणार. बाप म्हणला, मला भ्या लागतोस. दुसऱ्याला हात उचलतो तेवढा पोट बसला गावतो बरोबर बाबाच्या कमटीवर. बाप उडून भिंतीवरती पडतो. वाकडं झालेलं तोंड नीट करत नको, बाबा हात उचलतोस. जाऊ का नव्हे, इथून पुढे असंच घडेल. ज्या ज्या वेळेला तुम्ही आईला शिव्या द्याल, ज्या ज्या वेळेला आईवर हात उचलाल, त्या वेळेला असंच घडेल. बापाला त्याच्या मोठ्याची ताकद करेल. हा पोरगा वेगळा आहे, कदाचित आपल्याला खोटा करल. आपण आता बंद केलं पाहिजे. बाप शाणा झाला, त्या दिवसापासून अंगावरती पोट घ्यायचा, दम खायचा, दम झोपायचा. काम करायला लागला, काम करता पैसे साठवायला लागला, घरात खर्चाला द्यायला लागला. आता मात्र आईच्या आणि बाबांच्या खर्चाला पैसे मिळायला लागले. मुलगा शिकत राहिला. असंच दिवस निघून जात होते. जागतिक मुष्टियुद्धाच्या स्पर्धा होत्या. त्या मुष्टियुद्धाच्या स्पर्धेमध्ये ज्याला सुवर्णपदक मिळालं होतं तो मात्र खेळाडू ते सुवर्णपदक गळ्यात घालून घेत होता. हातामध्ये घेतलं, बाकीच्या गळ्यामध्ये घालतं. हातामध्ये घेतलेलं ते सुवर्णपदक साईडला उभा राहिलेल्या एका म्हाताऱ्या काठी घेऊन उभा राहिलेल्या मान सुंदऱ्या माणसाच्या गळ्यामध्ये खरेदी घालतं. अनामसरच्या त्या चाणाच्या नजरेमध्ये सुटलं नाही. त्यांनी विचारलं, तुम्ही त्यांच्या सुवर्णपदक? त्यावेळेला तो म्हणतो, मॅडम खरं सांगतो, विशिष्ट वळणावरती विशिष्ट माणसं भेटणं गरजेचं आहे. त्या वळणावरती या गुरूंच्यासाठी माणसं भेटली. ज्या वेळेला मी बेंच मोडला होता, माझा लाल रंगाचा दाखला तयार होत होता, तेव्हा याच सरांनी माझी वाट लागत केली. या सरांनी माझ्या बुक्कीची ताकद ओळखली. जर सरांनी त्यावेळेला ओळखली नसती तर कित्येक गाव गुंडाळी माझ्या मुक्याची ताकद ओळखली असती. कित्येक जणांची मी खोबाडा ओळख फिरलो असतो. कित्येक जणांच मी यमसदनास पाठवलं असतं. आणि एखाद्या दिवशी पोलिसांच्या गोळीचा शिकार होऊन कुत्र्याच्या भोवतीला मरून गटारात सडत राहिलो असतो. पण त्यावेळेला माझ्या या सरांनी मला बोट दिलं आणि जागतिक मुष्टियोद्धा बनवलं. त्या माणसाचं नाव आहे मोहम्मद अली. त्याची मुलगी आज मुष्टियोद्धाच आहे. तर मित्रांनो, त्या वळणावरती ते गुरु भेटतात, ते बाबा भेटतात, त्या आई भेटतात, शेजापाजारी भेटतात. त्यांचं पोट चांगुलपणानं पकडलं तर आपल्या जीवनाचा पाया पालटतो. म्हणून त्या वळणावरती आम्हाला आमचे गुरु भेटले. तुम्हालाही तुमचे गुरु भेटत असतील, पण जास्त करून आईवरती, बाबांच्यावरती विश्वास ठेवा. बाप रागवतो यापेक्षा त्या रागवण्यापाठीमागचा हेतू काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. माझा मुलगा डॉक्टर आहे, सर्व्हिसला मॅडम. त्याला मी आता स्थळ यायला लागल्यामुळं मग अशी स्थळ यायला लागल्यामुळं ते जुन्या पद्धतीचं माझा तसा काळातच नाही. त्याची फ्रेंड नको म्हणतं, बाळा दिसताना लईच म्हाताऱ्याकडे वाटतंय का? मी म्हातारा मला शोभत. तुझी प्रेम बदल. मी त्याला दुसरी प्रेम घेतली. त्याला काही नाराज बापाला न चुकवता ती प्रेम घेतली.
तो सर्व्हिस करतोय त्या ठिकाणी चुकून त्याच्या हातात ते फ्रेम ते पडलं आणि फ्रेम मोडली. मला फोन आला, बाबा असा अशी फ्रेम मोडली, मग घे की नवीन. नाही बाबा, तुम्ही म्हणताय कसली नाही मी घेत का, टिकाऊ घेतो, आपल्याला परवडलं पाहिजे. सांगण्याचा हेतू असा की तो पगार घेतोय, 50,000-60,000 रुपये पगार असेल, मी काही विचारलं नाही त्याला पाहिजे कशी फ्रेम तो अगदी कदाचित सोनेरी प्लेटेड फ्रेम करू शकला असता. पण आमच्या घरामध्ये हे संस्काराचं असाच प्रकारचा संस्कार आहे की कोणतीही वस्तू घेताना, मी सुद्धा काही घेताना मी मुलाला विचारलं हे घेऊ का. आम्ही सगळ्या गोष्टी निर्णयाने घेतो, तसं तुमच्याही घराकडे निर्णय घेतो. तर तुमच्या घराचं घर पण राहील, तर तुमच्या घरातली मुलं तुमचं ऐकते. माझा छोटा मुलगा आजही वही आणायला बाहेर चालला असेल तर लहान मुलाला विचारतो, आई मी वही आणायला चाललोय का बाहेर, आई मी पेन घ्यायला चाललोय बाहेर. सांगण्याचा मुद्दा असा की आपण एकमेकांचा आदर करा. सांगणारा बाप, सांगणारी आई आपल्या हितासाठी सांगत असते, हे लक्षात ठेवा. कसं आहे, समोरच्या बद्दल चांगलपणा घेणारी माणसं सुद्धा असावी लागतात. तुम्ही एक वाक्य इतिहासामध्ये ऐकलं असेल, होता जिवा म्हणून वाचला शिवा. हा जिवा माझे लहानपणी दांडपेटात खेळायचा. कुणाच्या तरी लग्नाच्या समोर काय कांद्याचं शेंड्याचा शेंडा फडका तो उडवत होता आणि शिवाजी महाराजांनी हे सज्जनला पाहिलं, म्हणजे उद्या त्याला दरबारात हजर करा. दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात हजर केलं, जिवा माझे हादरला होता. महाराजांनी विचारलं, कारण महाराजांची नजर बारकी होती, तितकी भेदक होती. महाराज म्हणाले, जीवा छान कांद्याचा शेंडा पुडका मारतोयस. त्यावेळेला तो म्हणतो, महाराज मला तेवढंच कांद्याचाच फक्त शेंडा पुडका मारलाय, युद्धात मला काय आमच्या घरात येऊन दिला तो, त्यामुळे मी कुणाला मारलं नाही, माझी काही आगळीक नाही हो महाराज. त्यावेळेला राजे हसल्याने म्हणाले, जीवा तोच दांडपट्टा त्याच मुलीनं चालव की या जगात दुसरा कोणी तुझ्यासारखा नसावा. अशी बारकी नजर आपल्या आई बाबांची पण असायला पाहिजे, आपल्या गुरूंची पण असायला पाहिजे, आपल्या प्राध्यापकांची, शिक्षकांची असायला पाहिजे, अशी मी अपेक्षा करतो. आणखी मी माझ्या मुद्द्याकडे बघत तर तुमचं कथाकथन भरपूर तत्वज्ञान झालं, कारण का तुमची संस्कार मालिका आहे. तुमच्यामधून दरवर्षी वेगवेगळे संस्कार आपल्या या पाठ्यक्रमातून देत असतात, म्हणून मी अनुभवाचे काही बोल आपल्याकडे मांडले. आणखी मी गुरुच्या विषयी सांगणार आहे.